आनंद शिक्षण संस्था, ॲड्रेस आरमोरी, जिल्हा गडचिरोली, संचालित 100% अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक. शाळेचे नाव दिले आहे महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, देऊळगाव, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली. मित्रांनो, ही जाहिरात गडचिरोली जिल्ह्यातील आहे. 100% अनुदानित आहे. धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे. शासन निर्णय 13 जुलै 2016 नुसार येथे खालील पद भरणे आहे. तर दिलेले शासन निर्णयाच्या तारखेनुसार 13 जुलै 2016 नुसार येथे या महाविद्यालयात खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पदाचे नाव, पोस्ट नेम, उच्च प्राथमिक शिक्षक नेमण्यात येत आहे. शिक्षण सेवक, इयत्ता 6वी ते 8वी करिता, वर्ग 6वी ते 8वी करिता उच्च प्राथमिक शिक्षक पद भरती करण्यात येत आहे किंवा उच्च प्राथमिक शिक्षक नेमण्यात येत आहे इयत्ता 6वी ते 8वी करिता. शैक्षणिक पात्रता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता BA इंग्रजी वाङ्मय. तर BAला इंग्रजी वाङ्मय असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर B.Ed आणि TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट परीक्षा उत्तीर्ण, म्हणजेच या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 6वी ते 8वी करिता. पदसंख्या 1 जागा, प्रवर्ग खुले. तर ओपनमधून जातीचा संवर्ग खुला किंवा खुले, ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे. पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्त झाल्यामुळे. या आधीचे शिक्षक त्या ठिकाणी होते ते सेवानिवृत्त झाल्यामुळे या ठिकाणी पद रिक्त झाले आहे. इन्फॉर्मेशन, सूचना, सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून वरील पद भरण्यात येईल. तर दिलेली संस्था धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे किंवा असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून वर दिलेले पद भरण्यात येत आहे. तर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीचा दिनांक दिला आहे 7 जून 2026 रोज रविवारला सकाळी 10 वाजता महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, देऊळगाव, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली येथे स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या मूळ व सत्यप्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे. मुलाखतीचा दिनांक दिला आहे. उमेदवारांसाठी मुलाखतीला हजर राहण्याचा दिनांक आहे 7/6/2026 म्हणजे 7 जून 2026. मुलाखतीचा दिवस आहे रविवार आणि मुलाखतीची वेळ आहे सकाळी 10 वाजता. उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीचे ठिकाण किंवा स्थळ दिले आहे महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, देऊळगाव, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली येथे उमेदवारांनी स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या म्हणजेच एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या मूळ व सत्यप्रतीसह ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आणि त्या ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटच्या झेरॉक्स बंच काढून त्या प्रत करून अशा शैक्षणिक पात्रतेच्या मूळ व सत्यप्रतीसह प्रत्यक्ष उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. प्राचार्य महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, ॲड्रेस देऊळगाव, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली. अधिक माहितीकरता संपर्क क्रमांक दिला आहे. मोबाईल नंबर 9423645981. अध्यक्ष/सचिव आनंद शिक्षण संस्था, ॲड्रेस आरमोरी, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली. जाहिरात क्रमांक 2, संत जोसेफ एज्युकेशन सोसायटी, ॲड्रेस जैताळा, नागपूर द्वारा संचालित 100% अनुदानित. विद्यालयाचे नाव दिले आहे संत जोसेफ विद्यालय, ॲड्रेस जैताळा, नागपूर 440036. धार्मिक अल्पसंख्याक. मित्रांनो, दिलेली संस्था धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि ही जाहिरात नागपूर जिल्ह्यातील आहे संत जोसेफ विद्यालय या शाळेची. येथे खालील पद भरणे आहे. दिलेल्या शाळेत खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील. अनुक्रमांक 1, पदाचे नाव, पोस्ट नेम, शिक्षण सेवक पद खुले, एक पद भरण्यात येत आहे. संवर्ग खुला, ओपनमधून भरण्यात येत आहे. विषय सर्व विषय शिकवण्याकरिता. शैक्षणिक पात्रता BSc, BA, B.Ed तसेच TET/CTET पास फक्त. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे BSc B.Ed चालेल किंवा BA B.Ed. त्याचबरोबर TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. TET म्हणजेच
टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा TET पेपर 2 उमेदवारांकडे उत्तीर्ण नसेल तर त्यांनी जर CTET पेपर पास केला असेल किंवा उत्तीर्ण केला असेल तरीसुद्धा चालेल. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण, तर ही शैक्षणिक पात्रता आहे शिक्षण सेवक या पदासाठी वर्ग 6वी ते 8वी करिता. इन्फॉर्मेशन सूचना. सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार खुल्या प्रवर्गातील लागू वयोमर्यादेमध्ये असणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवाराची पदभरती करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. तर या ठिकाणी ही संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार खुल्या प्रवर्गातील म्हणजेच ओपन प्रवर्गातील लागू वयोमर्यादेमध्ये असणाऱ्या अर्हताप्राप्त म्हणजेच पात्रता एज्युकेशनल पात्रता प्राप्त उमेदवाराची पदभरती करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. तर या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील वयोमर्यादा या ठिकाणी लागू असणार आहे. सर्व गरजूंनी 15 जून 2026 सोमवारपर्यंत शाळेच्या कार्यालयात हस्तलिखित अर्ज जमा करावे. तर जे कोणी गरजू उमेदवार आहेत, नोकरीच्या शोधात आहेत, अशा गरजू उमेदवारांनी म्हणजे सर्व गरजूंनी दिनांक दिला आहे अर्ज जमा करण्याचा 15 जून 2026 दिवस आहे सोमवारपर्यंत शाळेच्या कार्यालयात हस्तलिखित म्हणजे स्वतः लिहिलेले अर्ज हस्तलिखित अर्ज जमा करायचे आहे उमेदवारांनी. तसेच दिनांक 17 जून 2026 बुधवार रोजी सकाळी 8:30 वाजता संत जोसेफ विद्यालय जैताळा नागपूर येथे मुलाखतीसाठी स्वखर्चाने ओरिजिनल दस्तऐवजासह उपस्थित राहावे. आणि उमेदवारांनी 17 जून 2026 वार आहे मुलाखतीचा बुधवार आणि वेळ दिली आहे सकाळी 8:30 वाजता. मुलाखतीचे ठिकाण आहे संत जोसेफ विद्यालय, ॲड्रेस जैताळा नागपूर येथे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी स्वखर्चाने सोबत उमेदवारांनी ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स म्हणजेच ओरिजिनल दस्तऐवजासह उमेदवारांनी उपस्थित राहावे किंवा राहायचे आहे. सचिव संत जोसेफ एज्युकेशन सोसायटी जैताळा नागपूर. क्रमांक 3 विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ, ॲड्रेस यशवंत नगर चिखली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. ही जाहिरात सांगली जिल्ह्यातील आहे. त्वरित पाहिजेत, अर्जंटली रिक्वायर्ड. संस्थेच्या विश्वास विद्यानिकेतन व उच्च माध्यमिक विद्यालय यशवंत नगर चिखली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली या अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाखेत खालील विषयांचे सहाय्यक शिक्षक पदे त्वरित भरावयाची आहेत. तर या दिलेल्या अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाखेत किंवा विद्यालयात सहाय्यक शिक्षक पदे त्वरित भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील. अनुक्रमांक 1 पदाचे नाव सहाय्यक शिक्षक. शैक्षणिक अर्हता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक पात्रता MSc BEd TA IT. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे. दिलेल्या विषयामध्ये उमेदवारांकडे मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे. MSc दिलेला विषय भौतिकशास्त्र, दिलेला विषय रसायनशास्त्र म्हणजेच MSc फिजिक्स, MSc केमिस्ट्री, त्याचबरोबर BEd आणि TAIT म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजंट टेस्ट. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही परीक्षा उमेदवारांनी दिलेली असणे आवश्यक आहे. आणि दिलेल्या विषयामध्ये MSc असणे आवश्यक आहे म्हणजेच MSc फिजिक्स, पदसंख्या 1 जागा, अनुभव 5 वर्ष. त्यानंतर MSc केमिस्ट्री, पदसंख्या 1 जागा, अनुभव 5 वर्षाचा या ठिकाणी उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव सहाय्यक शिक्षक. शैक्षणिक अर्हता BA BEd किंवा MA BEd. BAला मराठी, हिंदी, इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे किंवा MAला मराठी, हिंदी, इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता आहे सहाय्यक शिक्षक अनुक्रमांक 2 साठी BA BEd किंवा MA BEd. पदसंख्या विषय मराठी, पदसंख्या 2 जागा, अनुभव 5 वर्ष. त्यानंतरचा विषय आहे अनुक्रमांक 2 मध्ये विषय हिंदी, पदसंख्या 2 जागा, अनुभव 5 वर्ष. त्यानंतरचा विषय आहे विषय इंग्रजी, पदसंख्या 1 जागा, अनुभव 5 वर्ष.
इन्फॉर्मेशन सूचना वरीलप्रमाणे पात्र व अर्हताधारक उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत या वेळेत मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. तर उमेदवारांना सूचना आहे, वर दिल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता ज्यांच्याकडे आहे अशा वरीलप्रमाणे पात्र व अर्हताधारक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह सोमवार दिनांक मुलाखतीचा दिनांक आहे 1 जून 2026 म्हणजेच 1/7/2026 रोजी सकाळी मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारांनी मुलाखतीस किंवा इंटरव्ह्यूला स्वखर्चाने उपस्थित राहावे. मुलाखतीचे स्थळ संस्था कार्यालय विश्वास विद्यानिकेतन व उच्च माध्यमिक विद्यालय, ॲड्रेस यशवंत नगर, चिखली तालुका शिराळा, जिल्हा सांगली 415408. अधिक माहितीकरता संपर्क क्रमांक दिला आहे. पहिला संपर्क क्रमांक 8767710736. दुसरा संपर्क क्रमांक आहे 9860054934. अध्यक्ष शाळा समन्वय समिती, विकास शिक्षण प्रसारक मंडळ, यशवंतनगर, चिखली तालुका शिराळा, जिल्हा सांगली. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. मित्रांनो, तुम्ही जर माझे चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. धन्यवाद.